महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ग्रामपंचायत माटवणमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी। पोलादपूर तालुक्यातील माटवण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन पोलादपूरचे गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाड आणि पोलादपूर पोलीस ठाणे यांच्याकडे सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी काही विकास कामे प्रत्यक्षात न करता त्यांची बिले काढून ग्रामपंचायतींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेषतः नळपाणी पुरवठा योजना माटवण अंतर्गत सोलार यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामासाठी 15व्या वित्त आयोगातून मंजूर झालेली अंदाजपत्रकीय रक्कम ₹1,90,368 खर्च दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात काम झाले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। उपसरपंचांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या निधीचा अपहार केला असून ग्रामस्थांचा विश्वासघात केला आहे। त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनासोबतच ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या संबंधित कामांच्या बिलांच्या प्रतिही जोडण्यात आल्या आहेत। या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य नसीर नाडकर यांच्यासह प्रमोद करंजे, शालिनी गायकवाड, उज्ज्वला मांढरे, देऊ शिंदे, नागेश मांढरे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदन सादर करताना पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक दिलीप भागवत, नसीर गायकवाड तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर।